आम्ही इथे थांबलो आहे हॉटेल साई पार्क आणि कोल्हापूरमध्ये आहे. समोर मस्त एक आहे. सकाळचे वाजलेत 8. काल रात्री आपण 12 वाजता निघालेलो मुंबईमधून. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त आहे. महाराष्ट्र बाजरी, ज्वारी बाजरी, पूर्ण बागाच्या बागा आहेत. आपल्याकडे कोकणामध्येच आहे ना अशा पर्टिक्युलर छोट्या छोट्या बागा आहेत. इकडच्या एकदम खूप मोठे मोठे मळे आहेत. आमच्याकडे असे स्टेप बाय स्टेप आहेत. त्यामुळे आमच्याकडे बागा आंब्याच्या जास्त आहेत. आपल्याकडे पाणी पावसाचं खूप असतं. इकडे थांबलेलं पाणी खूप आहे, म्हणजे साचलेलं. तर असा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे. आपण खालच्या आता बेंगलोर साईडला चाललो आहे. बघूया तिकडचा एक्सपिरियन्स कसा आहे. आतापर्यंत आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करतो हळू अजून कुठे बघूया. तो देखील एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सांगेल. चुना खडक, इकडे चुना खडकाची ही जास्त आहे, व्हाईट बघू शकता. आपण कर्नाटकामध्ये एंटर केले आहे. साऊथ साईडला चिंचेची झाडं आहेत. पूर्ण व्हाईट चुना खडक आहे. डेव्हलपमेंट चालू आहे. रोड्स नवीन बनत आहेत. आणि आता वाजले 11. अजून 6 तास ट्रॅव्हल करायचं आहे. लाल माती, आंब्याची झाडं, कलमं आहेत. मोहर देखील आला इकडे. कलमं मोहरलेत. असं बोललो मध्ये मध्ये छोट्या मोठ्या अशा कंपन्या आहेत. तरी बऱ्यापैकी मोठी कंपनी आहे, बरीच मोठी कंपनी आहे. तरी कोलची कंपनी आहे, स्टोरिंग. तर अशा कंपन्यांमध्ये काय केलं जातं, तर आम्ही डिग्रीला होतो ना, तर अशा वेळी आम्हाला समजवलं जायचं की कोल आहे ना एकदम थीन पावडरमध्ये क्रश केला जातो. तर ह्या कंपन्या काय करतात, त्यावेळी कोलचा इम्पोर्ट केला जातो. तर या कंपन्यांमध्ये आणला जातो, त्याला थीन क्रश केला जातो आणि त्यांना कंटेनराईज केला जातो, त्यांना पॅक केला जातो आणि नंतर त्याला डिस्ट्रीब्यूट केला जातो कंपन्यांना, अदर कंपन्यांना ज्यांना तो क्रश कोल यूज करायचा असतो. किंवा ज्यांना इलेक्ट्रिकल्सची कंपनी देखील असू शकते. इलेक्ट्रिक प्रोडक्शन, ते इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन देखील आय डोंट नो, कारण मी डिटेलमध्ये बघितलं नाही आतमध्ये काय झालं. ते एक साईडला जी गोडाऊन दाखवलेलं ना, तर तिथे तो कोल क्रश केला जातो आणि एक पावडरमध्ये त्याला एक बनवला जातो. आणि जेव्हा भट्टी पेटवली जाते त्या भट्टीमध्ये ना तो कोल क्रश केलेला त्या भट्टीमध्ये असा आपल्या पावडरसारखा फेकला जातो. जेणेकरून आपण जसं लिक्विडाइज आपण एखादी आग पेटवण्यासाठी तसं तो कोल यूज केला जातो. तर अशा कंपन्या देखील त्यामध्ये आहेत. इकडे हे लावलेल्या ऊसाची बाग, मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाग आहेत. छोटे म्हणजे आपल्याकडे मोठ्याच आहे. आपल्या कोकणामध्ये हा एवढ्या सणांचा असेल, पण इकडे ना एकाचेच आहेत. तर मळ्याच्या आणि एकाच बागेचे. कोकणात जी आहेत तशीच आहे, फक्त विटांची आहेत. आपल्याकडे चिरा वापरला जातो, इकडे वीट वापरला जाते. किती मॉडेल आला तरी शेतकरी तिथेच राहतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, रस्त्यावरती सुकवलं जातं हे आणि इथेच त्याची मळणी काढली जाते. हा भुट्टा होता, म्हणजे मका. जमिनीची वरची परत काढलेली आहे. बघू शकता फक्त एवढ्या जागेत एक पत्ता दिसला मोठा. मातीचा भाग आहे पूर्ण. पूर्ण एकच मळा आहे. बघू शकता केवढा मोठा मळा आहे. कलमांची बाग, त्याच्या मागे मार देखील तुम्हाला दिसत असतील. कलम देखील फैया लागलेले आहेत. काजू
माड यार बाग आता इथे नवीन तयार केली जाते. बऱ्याच गोष्टी अशा गोष्टी हा इकडे मका आहे. हा मका आहे सुकला आहे तो आता तोडला आहे कॉर्नफ्लोअरसाठी. तर मग असं नवीन काय दिसेल तेव्हा इकडे सूर्यफुलाचे पण बाग आहेत. हा कापूस कापूस पेरलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी उगवलेला आहे. एक गोडाऊन आहे. हे कापडांचं गोडाऊन आहे म्हणजे हे आहे सूर्यफुलाची बाग. तेव्हा तिकडे येलो येलो दिसते ती सूर्यफुलाची बाग आहे बघा. ज्वारी इकडे शेती चालू आहे. भात शेती आहे. तर तिकडे बघितलं ना पूर्ण बाग ही सुपारीची आहे. ही पूर्ण समोर ही बाग दिसते. हा पूर्ण डोंगर पूर्णच्या पूर्ण ॲट द इन्फिनिटी ॲट द पूर्ण डोंगर फक्त सुपारीच्या बागेचा आहे. इथे मध्ये देखील लावलेले आहे. इथे भात शेती लावलेली आहे. इथे भात शेती आहे. आणि इकडे सुपारीच्या बाग आहे बघा. इकडे दिसत आहे बघा पूर्ण सुपारीच्या बाग आहेत इकडे पर्यंत. इकडे 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 आणि इथे भात शेती. तर हा एरिया आहे ठीकठाक आहे. जास्त भीडभाड नाही. दुकान आता बंद व्हायला लागलेत कारण वाजलेत आता 9. मी रिक्षा बुक करत होतो उबरवरती पण होत नव्हती. कॅन्सल होत होत्या. इकडे रिक्षा जरा कमीच दिसत आहेत. आता मला दुसरी की तिसरी रिक्षा दिसली. रिक्षा दिसतच नाही इकडे. चला तर मग बघूया आपलं हॉस्टेल कुठे आहे ते. तो ये रहता है ऐसा हॉस्टल. 1 2 3 बेड. मैंने ये साइड वाला ले लिया है. लगेज इधर रख दिया है. वो कबर्ड है मेरा तो उसमें रख दूंगा. मिरर इधर और उधर टॉयलेट बाथरूम है. ठीक है वहीं से एंट्रेंस है. वही लेफ्ट में टॉयलेट बाथरूम है. तो ठीक है 1 नाइट कल निकल जाऊंगा BDC 14 से फिर एक्चुअली मेरा दूसरी जगह शिफ्ट हो जाऊंगा. अगर कुछ प्रॉब्लम हुआ तो रहना पड़ा तो उधर शिफ्ट हो जाऊंगा. आज की नाइट इधर ही काटेंगे. ठीक है तो करते और निकल दे इधर से. तो इस टाइम है ना मैंने पर्टिकुलर कपड़े लाए हैं. ये रहेगा मेरा घूमने का. जो 2 दिन में मैं घूमूंगा उसके लिए 2 शर्ट पैंट लाए हैं. ये ऑफिस का जो जाने वाला हूँ उसके लिए आयरन करके लेकर आया. और ये इधर पहनने के लिए शॉर्ट्स. ठीक है और ये कुछ 2 बॉक्स लाए. एक चांद भाई के लिए और एक राजा के लिए. उसकी छोटी बच्ची है राजा की और चांद भाई की भी छोटी बच्ची है. ये कैमरा अपना और ये मेरी फ़ाइल जो मुझे कल प्रिपेयर करके जानी है. ठीक है ये सब है डेमो के लिए. तो अभी मैं थोड़ा पढ़ लेता हूँ ये सब क्योंकि मेमोराइज़ कर लेता हूँ. कल के लिए रेडी हो जाता हूँ. कल आफ्टरनून में 4 से 6 बजे तक मेरा डेमो रहेगा. तो तब तक के लिए मुझे वहाँ पे प्रिपेयर रहना है. तो ये कर लूँगा. उसके बाद मैं चाहता हूँ कि थोड़ा सा ये भी दिखा दूँ. तो ये भी लेकर आया हूँ मैं. ठीक है
तो ये भी दिखा दूंगा क्लाइंट को, अगर उनको अच्छा लगे तो वो बोल देंगे, हम कर सकते हैं। ठीक है, तो जैसे रहता है अपडेट करता रहूँगा। पर फिलहाल तो फ्रेश हो जाता हूँ, अभी फ्रेश होऊंगा, ज़रा शावर ले लेता हूँ। थक गया आज तो, बहुत बड़ा दिन था यार। टोटल 20 घंटे मैंने ट्रैवल किया, मतलब कल रात मैं घर से 10 बजे निकला था और यहाँ पे अब मैं 10 बजे पहुँचा हूँ। टोटल 24 आवर्स आई ट्रैवल फ्रॉम होम टू हॉस्टल। तो ठीक है, बीच बीच में थे मस्त स्पॉट थे, मैंने देखे, मस्त लगा वो। तो ये ख़त्म करता हूँ और निकलता हूँ मुंबई के लिए। हॅलो एव्हरीवन, तर आता फ्रेश झालो आहे एकदम मस्त आहे की, आता निघतो लालबाग गार्डन. तर लालबाग गार्डन माझ्यापासून 6 मिनिटावर जायचं चालत, कारण मी काल रात्री चेक केलं की फिरायला स्पॉट कोणते कोणते आहेत. एक लालबाग गार्डन आहे, बोटॅनिकल गार्डन. तर ते आता बघितलं तर इथे जवळच आहे, बाजूलाच आहे, 6 मिनिटावर चालत. तर तिथे जाईन. आज दिवस पूर्ण संडे आहे म्हटल्यावर पूर्ण तिथेच घालवेन. चला तर मग तुम्हाला दाखवतो बोटॅनिकल गार्डन बँगलोरचं. आइए, तो आता फ्रेश होतो. तो ये है आज का फिट, गॉगल, ब्लैक शर्ट, जीन्स एंड शूज. तो चलो बोटैनिकल गार्डन भी घूम के आते हैं. फायनली कम्प्लिटेड, फायनली रेडी. आणि जो कोणी साऊथ साईडला येत असेल ना, त्यांनी वॅसलिन नक्की कॅरी करा, कारण ह्या साईडला आहे ना, म्हणजे टेम्परेचर एवढं हाय नाही आणि लो पण नाही, पण ड्राय बरंच आहे. त्यामुळे स्किन आहे ना लगेच ड्राय होते आणि डायरेक्ट सन रेज पॅनिट्रेट करतात आपल्या स्किनला. तर येताना नक्की घेऊन या, कारण मी पण लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा बऱ्याच स्किनचा प्रॉब्लेम झालेला, म्हणजे ड्राय झालेली, त्यामुळे ना अशी रफ व्हायला लागलेली स्किन. यावेळी मी येताना घेऊनच आलो. तर चला तर मग जाऊया आपण आता. बिल्डिंग्स एक नंबर आहे, न्यूली डेव्हलप्ड सिटी आहे, त्यामुळे नवीन ॲड करायला पाहिजे होतं. ऑर्गनाइजली ॲड नाही, फक्त डेव्हलप होत चालले, ऑर्गनाइजली नाही. आलेलो आहे लालबाग गार्डन आणि हा एंट्रन्स आहे, क्लास आहे इकडे पण आहे, जबरदस्त आहे. तर 50 रुपये तिकीट आहे, तिकीट काउंटर इथे आहे आणि हा इकडे गेट आहे. आणि झाडं एक नंबर आहे, क्लास आहे, एस्थेटिक आहेत, म्हणजे ओल्ड एकदम लोक. तर बरेच लोक इथे व्हिजिटिंगसाठी येत आहेत. चला पण आपण पण आता एंट्री करूया. तर हा गेट आहे, एंट्री गेट. गार्डन इथून स्टार्ट आहे, हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सलाच हे एवढं मोठं झाड आहे. कोणतं झाड आहे हे? चिंचेसारखं आहे, चिंच लागलेली आहे. आणि इट विल बी स्टार्ट ओवर देअर. तर आजचा पूर्ण दिवस आय थिंक मला इथेच जाईल. लेट्स चेक. फोटो एक नंबर आले असते, पण काय करणार, कॅमेरा नॉट अलाउड आणि मी ट्रायपॉड घेऊन नाही आलो आहे. तर लेट्स, मित्र पाहिजेच रे, एकटा फिरण्यात मजा आहे, पण सोबत कोण असेल ना तर फोटो एक नंबर येतील. काय जबरदस्त वाटतं यार. तर इकडे असं घर बनवायचं मला, आजूबाजूला झाडं आणि मध्ये घर. हे बघा इथे घार आहे, होप यू विल सी इथे. तर इथे घार आहे, मी दाखवतो, एक मिनिट. तुम्हाला एखादा झाडाचा बुंदा दाखवू शकतो काय? बघा, तुम्हाला बुंदा दाखवतो. तर याला रेन ट्री बोलतात, रेन ट्री. समानिया सामन, तर याला ते बोलतात. आणि ही आपल्या याला काय नाव नाही दिलंय,
इकडचा क्लायमेट असा आहे ना, म्हणजे जास्त ऊन नाही, जास्त थंडी नाही, एकदम बेस्ट आहे झाडांसाठी. झाडं कशी उंच उंच वाढलेत आणि यांनी मस्त केलं एकदम खाली ग्राउंड आणि झाडांना वरती वाढायला दिले. मस्त एकदम. याचं नाव काय? ब्राझील, ओरिजिन फ्रॉम ब्राझील. तर इथे घार होती मस्त एकदम. तर हा बंगला आहे मस्त आहे. किसका है ये? विदाउट कैमरा इज नथिंग यार, विदाउट कॅमेरा नथिंग आहे. काय लुक माझा दाखवू की झाडं दाखवू? बॉटॅनिकल गार्डन आहे, लाईक बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल म्हणजे बायोडायव्हर्सिटिकल, बॉटॅनिकल म्हणजे आपल्या ह्याच्या भाषेत. मस्त एकदम. हाऊ बिग इट इज. अरे वरती आणि मी तुम्हाला दाखवतो हाऊ बिग इट इज. बराच मोठा आहे. हे झाड होतं आपल्याकडे. तर वी आर ऑन मेन स्ट्रीट. माझ्यासारखे ठरके मित्र नसेल ना, माझ्यासारखा कोण असेल ना, खरंच पोरी एक नंबर आहेत. आई पोरी एक नंबर आहे तिकडे. स्ट्रीट मस्त मेंटेन केलंय. लिसन ना, कोकिळ्याचा आवाज. पाम ट्रीवर क्या है आय डोंट नो. खूपच मोठं गार्डन आहे असं. तर ही सूर्यफुले moving towards the sun. तर आता इथे विषय असा झालेला की मी माझा ट्रायपॉड पण घेऊन नव्हतो आलो आणि एकटाच आहे, त्यामुळे व्हिडिओ पण मला बनवायला जमत नव्हता. मग मला इथे एक काठी भेटली, तर तिला इथे अशी उभी केली आणि इथे कॅमेरा ठेवला. तर तो पोर्ट्रेट मोडला शूट करत होता आणि अशी ठेवली आणि इथे असा कॅमेरा ठेवला तर तो लँडस्केपला शूट करत होता. तर एक नंबर हे झाला, ट्रायपॉड मिळाला मला त्याचा. तर माझा व्हिडिओ मी फोटोज वगैरे मस्त येतात इथे, एक नंबर. मला फोटोज बरेच आवडले. फोटोज दाखवतो मी तुम्हाला, इंस्टाला टाकेन, अटॅच पण करेन. मस्त आलेलं, एक नंबर आहे. पुन्हा आता फिरूया बाकीचं राहिलेलं बॉटॅनिकल गार्डन, तिथे देखील फोटोज काढू आणि ॲट द एंड इव्हनिंगला फोटोज काढूया. साधारण इथे एक झाड आहे बघू शकता, हे आंब्याचं झाड आहे. हे एक झाड आहे. हाऊ बिग इज. बापरे बरंच मोठं झाड आहे. याचा झाडाचा बुंदा आहे ना, मी तुम्हाला सांगतो, एक ट्रक राहिले याच्या झाडाच्या बुंद्याला आतमध्ये. एवढं झाड आहे. तुम्हाला असं कॅमेऱ्यामध्ये वाटत नसेल. ते एक झाड बघा
भेंडी डू नॉट डिस्टर्ब. मस्त केलंय, ऑर्गनाइज केलेलं आहे. खारी वगैरे त्याच्यामध्ये घरटं बनवत असतील, आय डोंट नो. पाणी वगैरे पिण्यासाठी ठेवलं असेल पक्ष्यांसाठी. पण मस्त आहे, एक नंबर आहे. आणि इथे असं घर पाहिजे यार, काय बादशाह आहे. हे इथे चिंचेचं झाड आहे, चिंच पण लागले त्याच्यावरती. दाखवतो, हे बघा चिंच आहेत आणि हे झाड पण मोठं आहे. पक्षी मस्त आहेत एकदम. ये फणस पण आहेत, फणसाचं झाड आहे. असे फोटो काय 500 येतील. एक नंबर आहे. लड़की अकेली है, हे झाड एक नंबर दिसतं. दाखवतो. त्या झाडाला काय बोलतात माहित नाही, पण एक नंबर आहे. आणि हनीकोम्ब पण आहेत त्याच्यावरती. आय थिंक मी हे ना झाड ह्याच्यावरती यूट्यूबवरती बघितलेली, ज्याच्यावरती आहेत ना मधमाशांची पोळी असतात. अरे वा, इथे मधमाशांची. आणि हे झाड अजून मोठं जातं, खूप मोठं जातं. मी बघितलंय. ह्या झाडाला असं पण म्हटलं आता की हेड ऑफ द जंगल, कारण हे म्हणजे जंगलच्या ऑलमोस्ट डबल वरती जाऊन उभं असतं. इकडे मधोमध एकदम गार्डन आहे. पिकनिक स्पॉट मस्त आहे, पिकनिक स्पॉट मस्त आहे बघा. यार एक नंबर आहे खरंच. If Mumbai have marine line, then Bangalore have this botanical garden. एक नंबर आहे. कबूतर आणि ती साळुंकी आम्ही पकडलेल्या होत्या लहान असताना. ओव्हर द इयर एक नंबर आहे. आता गार्डन मध्ये आलो मी पण, म्हणजे पिकनिक स्पॉटवरती, कारण याच्यासाठी. काय झाड आहे, आपल्याकडे पण आहे वडाचं झाड बोलतो आपण. अरे वडाचं झाड आहे. ओव्हर द इयर तो मैं भी आ गया गार्डन में. तर गार्डन मध्ये हे बघा, आपल्याकडे जसं वडाचं झाड असतं तसंच झाड आहे, पण वडाचं नाही ॲक्च्युली, हे वेगळंच झाड आहे. मस्त झाड आहे पण एक नंबर आहे. बरंच मोठं आहे. हे तुम्हाला दिसत, हे बघा खाली माणसं केवढी बसलेत, इथून तर इथपर्यंत. दिस इज द एंड, दिस इज द एंड अँड दिस इज द स्टार्ट. म्हणजे याचा केवढा घेरा आहे बघा. माणसं तुम्हाला छोटी दिसत असतील यामध्ये, हे बघा. म्हणजे कमीत कमी आहे ना
25-30 हजार माणसं अशी उभी राहतील गोल सावळीसाठी. एक नंबर आहे. आणि हे गार्डन चार्जेबल आहे ना, 50 रुपीज, त्यामुळे जास्त गर्दी नाही. असंच पाहिजे, कारण मेंटेन करायला खर्च लागतो आणि खर्च याच्यातूनच यायला पाहिजे. तर 50 रुपीज चार्ज फॉर अडल्ट आणि 20 फॉर चाइल्ड. माझे 20 घेतले, नाही माझे पण 50च घेतले. आणि आता चला जाऊया पुन्हा. माझ पुन्हा एकदा वॉशरूमला लागले. आता वॉशरूमला जायचं आहे मला. वॉशरूम चेक करायला लागेल कुठे आहे तो. पोरी बऱ्याच आहेत, पोरींचा नादच नाही. ते स्टॅच्यू आहे, झाडे एक नंबर दिसतात. जसे फिल्ममध्ये आपण बघतो ना तशी झाडं आहे ती. बोटॅनिकल गार्डन. फर्स्ट लुक एक नंबर आहे. फर्स्ट लुक एक नंबर आहे. आणि आता आलो काच गार्डनला, म्हणजे काच बिल्डिंगला. ही काच बिल्डिंग आहे. काच बिल्डिंगला जायच्या आधी मला वॉशरूमला जायचं आहे. पागल हुआ तेरे दिल मेरी चुनरिया. तर काच महल आहे ॲट द सेंटर ऑफ द बॉटॅनिकल गार्डन. आय थिंक हा बंद आहे. हे आहे आय थिंक वारुळ आहे. आणि इथे पण काहीतरी केलेलं आहे. आतमध्ये जायला नाही, एंट्री नाही. अदर देन लुक्स ब्युटिफुल. नॅचरली मेड नाही, मॅनमेड वाटतं हे. तर इथे नाही, इथे काहीतरी आहे. राईट साईडला पण असेल. एक व्हिडिओ काढतो. काय बघण्यासारखं नाही इथे. लेट्स मूव्ह अहेड. Nothing is much योग्य काच बिल्डिंग मध्ये एवढी खास नाही. आय थिंक आम्हाला ट्रायपॉड हवा होता. तर तिकडे हे मस्त आहे. एव्हरीथिंग वॉज ब्युटिफुल. बॉटॅनिकल गार्डन. और हे मस्त गेलंय. सिस्टमॅटिक आहे. मी आहे ना एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. मी आहे ना तिथे बसलेलो आणि हे झाड बघत होतो. हे झाड बघा, केवढं उंच आहे आणि केवढं मोठं आहे बघा. माझं जॅकेट इथे आहे आणि हे झाड बघा. आणि मला आहे ना
ते झाड दिसत नव्हतं, पण हे झाड त्याच्यापेक्षा एक नंबर आहे. म्हणजे लुक वाईज हाऊ बिग ही. हे पण झाड त्याचं याचं असणार. आणि बरंच मोठं गार्डन आहे त्या साईडला पण. आम्ही ऑलमोस्ट ही साईड फिरलो, इकडून असं आलो, इकडून मी अजून तिकडे जायचंय, इकडे जायचंय, आता तिकडे पण जायचंय. या इथे सेट करायला पाहिजे कॅमेरा, काय फोटो येईल एक नंबर. अभि तर आता इथे ना कोल्ड्रिंकच्या शॉपवरती म्हणजे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. आणि इथे ना मला जे मी व्हिडिओत बघत होतो गोटी सोडा, तर हा आहे गोटी सोडा. तर आता एक नवीन घेतो आहे. हा नॉर्मली शोपीस म्हणून ठेवला आहे, त्यांच्याकडून एक मागवतो. तो ओपन नहीं ओपन नहीं करता, क्लीन करके दे. तो ऐसा है. एक कितने दे? 40 रुपीज़. कैसा ओपन होता? करो. जोर से दबाना पड़ता. हाँ ये ऐसा है ये. चलो पे कर देता हूँ. साऊथ साईड आहे ना, म्हणजे थांबलेलं पाणी आहे ना बरंच आहे. म्हणजे वॉटर बॉडीज बऱ्याच आहेत, त्यापैकी हे एक आहे लेक. बरंच मोठं लेक आहे आणि खोल पण दिसतंय हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडचा आहे ना काळा दगड तो बघा, त्यामुळे आहे ना पाणी जास्त वाहून जात नाही, थांबून राहतं. खडकं एकदम रॉक आहे, ब्लॅक रॉक आहे ही. ब्लॅक रॉक असल्यामुळे आहे ना पाणी पूर्ण थांबून राहत आहे, बघू शकता. आणि या झाडांचं एवढी ग्रोथ होण्याचं कारण पण हे ब्लॅक रॉकमुळे थांबलेलं पाणी आहे. तर हेच पाणी इकडे यूज केलं जातं आणि हे गार्डन ग्रो केलं जातं आहे. तर बेस्ट आहे इन रिअल. जर कोण कपलसोबत येणार असेल ना तर बॉटॅनिकल गार्डन त्यांच्यासाठी बेस्ट आहे, कारण जो लुक आहे ना एक नंबर आहे. आणि हे इकडे अजून एक आहे वॉटर बॉडी, तर इथे काहीतरी ग्रो केलेलं आहे. लोटस पॉन्ड. तर हे लोटस पॉन्ड आहे. ही वॉटर बॉडी बरीच मोठी आहे, इकडे आहे. आय थिंक दिस विल बी स्टार्ट फ्रॉम हेअर. आणि फ्लोएबल वॉटर आहे ते बघा, तिकडून पाणी उतरलं जातं. आणि इकडे पण आहे. पॉन्ड बरंच मोठा आहे. काय जबरदस्त हे गेलेलं आहे. सॉरी. तर हा इकडे पूर्ण पॉन्डच आहे आणि त्याला हा ब्रिज बांधलेला आहे मध्ये. ब्युटिफुल इट इज. हा पूर्ण ब्रिज बांधलेला आहे, जबरदस्त केलेलं आहे. आणि त्याला हे पाणी तिकडून उतरलं जातं आणि इकडे हे केलेलं जातं. बरंच मोठं आहे. मस्त आहे की ऑर्गनाईज केलंय सर्व गोष्टींना. पाण्याचे ऑर्गनाईज बघा कसं केलंय हे बघा. तर इकडे पाणी वाहत राहावं म्हणून आहे आणि हा इकडे ब्रिज आहे आणि मस्त केलंय. खरंच आवडलं मला हे. म्हणजे स्वच्छ आहे, तृतीय लोक आहेत, बाकी काय नाही. जागा एक नंबर, ज्यांनी मेंटेन केले साऊथ साईडच्या गव्हर्नमेंटने, एक नंबर आहे बघा ना. जर पिकनिकसाठी येणार असेल ना
छोटूशी पिकनिक, घरचे कपल पिकनिक एक नंबर आहे. आवडलं मला झाडे, हे बघा ना. आणि एवढा गारवा आहे ना, खरंच एक नंबर आहे. पोरी बरेच आहेत, पण असं आहे की पटवू शकत नाही मी. असतं कधी कधी होतं असं, कधी कधी काय खूप दिवसांनी असं होतं. पोरी बरेच आहे पण पटवू शकत नाही. हे बघा जबरदस्त लोक आहे. तिकडं पण बऱ्याच पोरी आहेत. तर आता कोणत्या बाजूला आलो ते नाही माहीत. इथे ना पक्ष्यांचा आवाज येत असेल. एक मिनिट मी ब्लूटूथ. हे झाड मी तुम्हाला दाखवतो केवढं आहे. केवढं वाटतंय तुम्हाला? एकदम छोटं वाटत असेल ना. जसं जसं मी जवळ जातोय ना तसं मला मी छोटा असल्यासारखं वाटतंय. या बूम, हे एवढं मोठं आहे. हे झाड बरंच मोठं आहे. इकडे पक्षी पण मस्त ओरडतात. टाइम होता की घारी कोकणात पण असायच्या. आता दिसत पण नाहीत. पण ही बघा घार आहे, ही बरीच मोठी आहे. झाडाचा बुंदा एवढा आहे. झाड एकदम सरळच्या सरळ आहे. जबरदस्त आहे रे यार, खरंच इम्प्रेस्ड. वडाचं झाड नाही, वड नाही हा, पण सेम वडासारखं आहे. हा लुक जो मेंटेन केलाय एक नंबर. पूर्ण रोज गार्डन आहे. पूर्ण रोज गार्डन आहे. आता रोजेस आर रेड, वॉलेट्स आर ब्ल्यू. सिंगल माणूस मी, कोण आहे का पोरगी जिथं पाहिजे. मला काय म्हणतात माहित नाही, पण फुलं एक नंबर. रेड आहे आणि हे येलो आहे. एक पण फुल असं पुढ्यात नाही. दिसायला एक नंबर आहेत. सुपर सुपर ब्युटिफुल, सुपर ब्युटिफुल. हे अशोकाचं झाड, येल्लो अशोका आणि ते रेड अशोका. सेम अशोकाचं झाड आपल्याकडे पण असतं, पण याला अशी फुलं येत नाही. आपल्याकडे फळं येतात ज्याला आपण अशोकाची फळं म्हणतो. छोटी 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 अशी छोटी एवढी एवढी बोरं असतात ते लागतात, पण ह्याला फुलं आहेत. इम्प्रेस्ड. तर मी त्या मेन गेटने आलेलो आणि ती इकडे गेलेलो. ठीक आहे,
आता पुण्या मागे येतोय. बापरे, आज मी आहे ना कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर चाललोय. पूर्ण फिरतोच आहे आणि नेव्हर स्टॉप. यार झाड आहे ना ते पुन्हा त्याच प्लेसला आहे मी. हां, मग अशी मी तिकडून याची पुढे वळले. आता मी इकडे आलो. मग अशी इथून लोक मला हसत होती वाटते. काय नाही कोण असते मी पण हसो. त्याच्यात मॅटर हाऊ द बिग ट्रीज. फ्लॉवर्स ही सगळी माणसं मस्त गेलं एकदम. हे मग अशी तिकडून बघत होतो आपण आणि फ्रंटने असं दिसतं. हे गेंज, आपल्याकडे गेंज बोलतात त्यांना, गेंजूची फुलं. मस्त मेंटेन केलंय. मस्त केलं एकदम. वन वूड आर्ट आहे, म्हणजे एका लाकडामध्ये पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. त्याला वन वूड आर्ट बोलतात. इकडे मासा आहे. ही झाडं एवढी मोठी आहेत ना, ती पोरगी जाम आवडली मला फर्स्ट लुकमध्ये. ॲलिगेटर हे इथून एवढा आहे. हा कमीत कमी 30 फूट आहे. रडा रडा चिपकली चिपकली. त्याला वन वूड आर्ट बोलतात. इकडे टायगर वगैरे आहेत. इकडे देखील आहे. हे इकडे हे एक आहे. तर हे एका लाकडामध्ये पूर्ण कोरवलेलं आहे. याला काय म्हणतात? निलगिरी ट्री. निलगिरी ट्री बरंच रेअर आहे एवढं मोठं होणं. आताच्या ह्याच्यात कुठे दिसत पण नाही निलगिरीचं झाड एवढं मोठं झालेलं. दिस इज रिअली रिअर. शंकर, भगवान शंकर 200 इयर्स ओल्ड है. लोटस बुद्धा, लालबाग लोटस बुद्धा आहे ते. आणि ट्री अजून लाकडं एकदम तशी दिसते. लोटस बुद्धा 200 इयर्स. तर हे एक आहे निलगिरी लालबाग ट्री ऑफ लाईफ. तर याला ट्री ऑफ लाईफ बोलतात. इथे मध्ये पण आहेत. तर मस्त मेंटेन केलं एकदम. लायन ऑलवेज ऑन टॉप. The eagle. आणि बॅक साईडला तुम्ही गार्डन पण बघा, एक नंबर आहे. कॅमेरा अलाउड असतो ना तर DSLRने काय फोटो आले असते. एक नंबर फोटो आले असते DSLRने. नॉर्मली मी आता काढले सर्वीकडे पोस्ट सेम आहे त्यामुळे. सॉलिड ब्लॅक रॉक.
सॉलिड ब्लॅक रॉक आहे आणि त्या पोरी या बघा शी क्यूट आहे, एकदम क्यूट आहे, दिसायला एकदम क्यूट आहे. तिच्या मोठ्या बहिणीबरोबर आले. मोठ्या बहिणीचं लग्न झालं म्हणजे ती आय थिंक 22-23 असेल. आपण मोठ्या मुलीला बघा कसं क्यूट आहे. तर ॲट द टॉप छोटंसं आहे, छोटी फुलं आहेत. तर आता थोडं खायला बसलोय. 2 समोसे घेतलेत, पण समोसे काय एवढे काही खास नाही. म्हणजे त्यामध्ये टॉपिंग्स अशी काही नाही, फिलिंग अशी काही नाही. हे बघा नॉर्मली आपल्याकडे असतात तसे नाहीत. आणि दुसरा मी नीरा घेतला आहे, तिथे भेटत होता नीरा, आणि तो एकदम असा साखरेच्या पाकासारखा लागतो. प्युअर साखरेचा पाक, सेम मध. क्रिस्पी आहे. मस्त वाटतं.